समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराजांची कृपा मिळवण्यासाठी हा पवित्र अध्याय 1 नक्की ऐका. हा अध्याय ऐकला तर मनाला शांती व समाधान मिळते. मन शांत करण्यासाठी चला श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय 1 श्रवण करूया. श्री शंकर हरिभक्त पारायण संत कवी श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीता आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापूसाचा पाड किती अग्निपुढे दयाघना. म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्यरचना दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्युत्पत्ती, परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे. आता आदिमाया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे आजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढेगिरी. मुकासवे माझारी देई व्याख्यान अस्खलित, त्या तुझ्या कीर्तीला कमीपणाना आणि भला साह्य दास गणूला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंदा रमेशा पाही माम दीनबंधू. तू सर्व साक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर, करता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन तुझं एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण तूच की रे माये बापा. ऐसा तुझा आगाध महिमा जो न कडे निगमागमा, तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाण असे. रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली, गोपतेही बनले बली यमुना तेरी गोकुळात. तुझी कृपा व्हाया जाण नाही धनाचे प्रयोजन, चरणी होता अनन्य तू त्याते साह्य करीशी. ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा, म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रसावया साह्य करी पंढरी राया, माझ्या चित्ती वसोन या ग्रंथ कळसा नेई हा. हे भव भवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा, ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा शिरी. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर, लोखंडासी भांगार परीस करून ठेवीत असे. तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणुदास साह्य करी लेकरास. परते मजला लोटू नको, तुला अशक्य काही नाही. अवघेच आहे तुझ्या ठाई, लेकरांसाठी धाव घेई ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगतमाता, तिच्या पदी ठेवितो माता मंगल व्हाया कारणी. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी, ठेवी तुझा वरद पाणी दासगणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया पाव वेगी मसी सदया, गजानन चरित्र गाया प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पाराशर, ज्ञान नभी जो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वता, दासगणूच्या धरून हाता ग्रंथ करवा लेखन. गैनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर, हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्री रामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता, दासगणूसी अभय आता तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे, दासगणू मी तुमचे तान्हे कठोर मज विषय होऊ नका. जी का खरी माय असते तीच बोलाया शिकविते, तुमचे माझे असे नाते माय लेकरा परी हो. लेखणी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर, ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला. दासगणू लेखनी येथ तुम्ही धारण करा अति अवघे संत, ग्रंथ रचवा रस भरीत हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण, करुणिया एकाग्र मन निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्नतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पेट आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरेना कवनास संतांनी या दगा दिला.
ईश्वरी तत्वाचे वाटाळे संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असते की प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत. आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी संत झाले बहुता परी. हीन पर्वणी आली खरी अवांतर देशाकारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादी कालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयाधू कुमार उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजातशत्रू धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनाथांचे कल्पतरू जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज यांचा ऋणी अध्यक्षज ज्याने धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दावूनिया. नरसिंह मेहता तुलसीदास कबीर कमाल सूरदास गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोटवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही. जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गौरख मच्छिंदर जालंधर जे काय योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा. ज्यांनी नुसती हरिभक्ती करून साधिला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती. जनी कान्हो संत सखो चौका सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या कारणी बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंद राज जनार्दन बोडला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे मैपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ मी न साकल्ले आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गाईले. ग्रंथ असते 3 केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या टोळीचा संत श्री गजानन साचा. या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जे मागे गाईली संत चरित्रे असती भली. ती सारांश रूपे सांगितली तय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगू पांग चरित्र कथुतो ऐका चांग. मम सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अकुट सनिध संत भला. तोच मागे राहिला त्याचे एका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडिती. तीच आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वऱ्हाडात ग्राम आहे प्रख्यात. खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर. ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले. जे सौरभ वेदित झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा. प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणितो मी. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा. येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोते अवघे मोर. चरित्र रूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पोरवसी परमभाग्याचे निश्चेसी. म्हणून लादले तयांसी गजानन हे संत रत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी. पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकेच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा. परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थी. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून. महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा व पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून. ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेज त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी. शके 1800 भितरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी यायला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा. परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोकावगे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले. त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी.
कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गौरव जन्मला उकिरड्यात कानिपा गचकरणात, चांगदेव नारायण डोहात योगी वाचून प्रकटले, तैसेच इथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत, हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण. योगाचे अगाध महिमा त्याची सरी नये कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी, पदनता ते तारावया, त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाना. शाखा ज्याची माध्यंदिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्या निमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्यापत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा, कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत. कुंभाराच्या भटीव्रत जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत. तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बाल रविवत, वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर, आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थांची स्वारी बैसवनिया रस्त्यावरी, शोधन पत्रावळीची करी केवळ निज लिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखे उचलून घालीत, हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवाव्या. काकी गरजून सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निघूती. अन्नम ब्रह्मोती ऐसी उक्ती उपनिषदान ठाई असे, त्याची पटवाव्या खून शीते वेचती दया घन. त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदरपंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणे. दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित जाहले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य, की याची करणी विपरीत वेड्यापरीत दिसत असे. हा अन्नाची जरी असता तरी पात्र मागून घेता, देवीदासही याते देता काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लावीना सुज्ञ परत देख, काही न चाले तर्क कृतीवरून याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी ऐसेच उभे रस्त्याशी, आपण राहू यत्कृतसी आजमावया कारणे. खरे साधू पिच्या परी जगी वागती वरवरी, ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा, वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार, रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले, या दोघां वाचून भले याचा विचार करा हो. हिरे गारा एका ठाई मिसळल्या असती जगा ठाई, पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्यात. प्रथमतः तो पुढे झाला बंकटलाल आगरवाला, गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रेती. या पत्रावळीच्या शोधना काहो करता कळेना, शुदा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारिले परीने उत्तर मिळाले, नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेस नमस्कार केला चित्ती संतोष पाहुनिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदासे तैसे केले, पक्वान्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी, चवीन कशाची अंतरी अनु मात्र त्या उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागवतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार, अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपजे. अवघी पक्वाने एक केली, आवड निवड नाही उरली, जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण, या वेळा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेळा झाला, व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञानजेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेळा झाला, कसवटी याची आता घेणे नको. धन्य आपले शेगाव दृष्टी पाहिला योगीराव, निरीच्छ हा जहागीर गाव दिला हरीने जयाला.
सूर्यमाध्यांनी आला, भागभूमीचा तप्त झाला, पाखर हेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशाभर उन्हात हा बैसला आनंदात, हा ब्रह्माची होय साक्षात, बहिणा कशाचे उरले या. हा जेवला येथेचे पणी, तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पंता या लागुनी आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या हा चाकर, पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले, समर्थांनी हास्य केले, उभयतांसी पाहून वदले, ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगतांतरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यशकिंचित. परी जग व्यवहार सत्य आचरीला पाहिजे. अन्न बक्षिले देहाने, म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या तुम्हासाची, तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे, पंता आपुले आहे भाग्य धन्य. पाणी आणल्या दामोदर, घरात गेले साचार. तो इकडे प्रकार काय घडला तू ऐका. कुपाची या शेजारी हा होता निर्धारी, जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला. ते जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गढूळ पाणी समर्था न लावा वदनी, ते जनावरा लागूनी योग्य आहे पेवया. मी हे पहा आणिले नीर, गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा यानं सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मव्याप्ते साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे रूप त्यांचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला, तीन कळे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, यांचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसे ऐकता समर्थवाणी दोघे गेले गैवरुणी, अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत, महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या ग्रती प्रत, अडथळा जगी कोण करी. या पुढील कथापायी निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाई, त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हा दाव भाविकांप्रत, हेच विनवी जोडून हात. ईश्वराशी दास गणू. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमाध्याय समाप्त. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अशा भक्तिमय व पवित्र पारायणासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. गणगण गणात बोते.